या वर्षीमध्ये आम्ही मालमत्ता कराची विशेष कर वसुली मोहीम आम्ही यावर्षी राबवलेली आहे आणि निश्चितच मालमत्ताधारकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामध्ये 54,000 जवळपास नागरिकांनी टॅक्ससुद्धा भरलेला आहे। पालिका प्रशासन वारंवार विविध शिबिर घेत आहोत। आम्ही लोक अदालतमध्ये प्रकरणं ठेवलेली आहेत, तसेच विविध सूटसुद्धा लागू केल्या। त्यासोबतच थकबाकीदारांना नोटीससुद्धा जाहीर केल्या आणि एकंदरीत पाहता मालमत्ता कराची जी थकबाकी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, ज्या दृष्टीने की आम्हाला शहर विकासामध्ये निधी उपलब्ध होणे अडथळा ठरत आहे। त्या दृष्टीने थकबाकीदारांकडनं सक्तीने वसुली करण्याचा आम्ही पालिका प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे आणि वारंवार आवाहन करून वारंवार जप्ती कारवाई करून नोटीस देऊन सुद्धा जे थकबाकीदार पालिका प्रशासनास सहकार्य करणार आहेत त्यांची नावे आम्ही नोटीस बोर्ड तसेच वेबसाईटवर आम्ही टाकणार आहोत। किती लोकांकडे थकबाकी आहे सर अशा लोकांची? आम्ही यामध्ये सर्व थकबाकीदारांना आवाहन केलं आहे की 31 मार्चपर्यंत जी 50% सूट आहे त्यामध्ये आपण आपला टॅक्स भरणा करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे। त्याच्यानंतर जे राहिलेले असतील तर त्यांची नावे आम्ही निर्णय घेणार आहोत त्या बाबतीमध्ये। तरी पुन्हा एकदा मी सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांना याद्वारे आवाहन करतो की आपला जो काही थकीत टॅक्स आहे तो आपण भरून पालिका प्रशासनास सहकार्य करावे। सर जवळपास 200 ते 250 कोटी थकबाकी आहे, या लोकांकडून कसं पद्धतीने निश्चितच सर्व शहरवासियांनी महापालिका प्रशासनाची यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे की एवढी मोठी थकबाकी असताना आम्हाला विविध विकास कामांचं नियोजन करत असताना बऱ्यापैकी अडचणींचा सामोरे जावं लागत आहे। त्या दृष्टीनेच पालिका प्रशासनाने ही सर्व मोहीम आम्ही आखलेली आहे। तरी ज्यांच्याकडे आपले थकीत कर आहे त्यांनी आपला तात्काळ कर भरून सहकार्य करावे।